सकाळचं रुटीन ना ते सुरू होतं डब्यांपासून आणि माझ्या दोन्ही मुलांना की नाही पनीरची भाजी खूप जास्त आवडते. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी मी पनीरची भाजी बनवते आणि तेही घरीच पनीर बनवते. त्यामुळे अजून ते खायला पण छान लागतं आणि फ्रेश असतं. फ्रूट ब्रेक त्यांचा वेगळा असतो आणि मोठा लंच ब्रेक हा वेगळा असतो आणि सकाळी मग दूध, त्यांचं डब्बे भरणे असोत किंवा त्यांचे म्हणजे बॅग वगैरे तर त्यांचं ते पॅक करतात. पण ही सकाळ किचनमध्ये ना माझी खूप जास्त गडबड चाललेली असते. त्यांचं झालं की परत आपला नाश्ता वगैरे सगळ्या गोष्टी असं. तर सकाळचं रुटीन संपल्यानंतर माझं जे कुरिअर वगैरे जे असतात जाण्याचे तर ते सगळं मी आवरून घेते लवकरच. मागच्या व्हिडिओमध्ये मी हेअर केअर समजून घ्या, मेहंदी किंवा केमिकल वापरू नका असं म्हटलं ना, तर त्यानंतर खूप जणींचे मला मेसेज आले किंवा खूप छान त्यांनी प्रश्न विचारले व्हॉट्सअपला. त्यानंतर बघा आता मला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे की परत काही प्रश्न आहे त्याच्यावरती. तर आपली स्कॅल्प ट्रीटमेंट आणि हेल्थ लेअर म्हणजे लेंथची जी असते ना ती वेगवेगळी असते. कशी? तर जास्त ऑइल जे आहे ना ते जास्त स्कॅल्पला छान असं जास्त रिझल्ट देतं आणि मेहंदी जी आहे की नाही किंवा हेअर मास्क वगैरे जो आहे की नाही तो आपली जी हेअर लेंथ आहे की नाही त्याच्यावरती जास्त वर्क करतात. म्हणजे स्कॅल्पलाही करतात पण हेअर लेंथला म्हणजे जे ड्राय डॅमेज हेअर असतात ना त्यावरती तुम्हाला मेहंदी आणि हेअर मास्क जास्त काम करणार आहेत आणि ऑइल तुम्ही जास्त स्कॅल्पला यूज करू शकता. तर असं काही गोष्टी समजून घ्या तुम्ही. यूट्यूबवरती ना डिटेल व्हिडिओज आहेत बघा म्हणजे हेअर मास्कचे पण आहेत काही रेमेडीज वगैरे बनवलेल्या. तर त्या तुम्ही घ्या समजून आणि त्यानुसार करा आणि बाकी ऑइल मेहंदीसाठी तुम्हाला WhatsAppला मेसेज करायचा आहे ऑर्डरसाठी. खूप छान असे रिझल्ट आहेत.